नमस्कार, माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे कुरकुरीत कांदा भजी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करा। तर मी हे 4 कांदे मोठे असे एकदम पातळ असे कापून घेतलेत। तर कांदा कापल्यानंतर मी पूर्ण असा हा कांदा हाताने चोळून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकूया आणि चांगलं कांद्याला हे चोळून घेऊया। तर कांद्याला आता हे चोळून झालेलं आहे, तर आपण आता हे 10 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। तर 10 मिनिटं झालेले आहेत, तर आता बघा कांद्याला पाणी सुटलेलं आहे। तर मीठ लावल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे भजी कुरकुरीत होतात। आपण याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा ओवा, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ। आपण अगोदर मीठ टाकलेलं होतं, त्याच्या अंदाजानुसार मीठ टाकूया। तर कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी हे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 वाटी हे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे। तर मी थोडंसं टाकते, आपण लागेल तसंच पीठ टाकायचं आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया। तर मी अजून या वाटीमधलं पीठ ह्याच्यामध्ये टाकते, लागेल तसंच पीठ घ्यायचं आहे। एकदम त्या पाण्यामध्ये जेवढे पाणी सुटलेलं आहे कांद्याला, त्याच्यामध्ये जेवढं पीठ बसेल तेवढंच आपण पीठ कालवून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये कांद्यामध्ये जास्त पण पीठ घेतलं तर भजी कुरकुरीत होत नाहीत। तर हे सर्वच पीठ मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर हे पीठ आपलं तयार झालेलं आहे। तर मी अजिबात पाणी घातलेलं नाही, जे मिठाचं पाणी सुटलेलं होतं त्याच्यामध्येच हे सर्व पीठ तयार करून घेतलेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये 1 चिमूटभर सोडा टाकूया खायचा आणि हे मिक्स करूया सर्व। तेल गरम झालेलं आहे, तर आपण 1 चमचा भरून तेल घेऊया आणि ह्या पिठामध्ये आपण घालूया आणि मिक्स करूया। आता आपण भजी सोडून घेऊया। आपल्याला पाहिजे त्या साईजमध्ये अशी आपण सोडून घ्यायची भजी। आणि आता आपण ही भजी पलटी करून घेऊया। तर बारीक गॅसवरच मी ठेवलेलं आहे, त्याच्यावरच मी हे आता पलटी करून भजी घेते। तर भजी भाजून झालेले आहेत, तर आता आपण काढून घेऊया। अशाच प्रकारे सर्व भजी आपण करून घेऊया। कुरकुरीत कांदा भजी तयार आहेत। तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढील भागात। धन्यवाद।